हालेलुया हालेलुया। नीतिसूत्रे 3:21-26 वचन। नीतिसूत्रे 3:21 माझ्या मुला ती तुझ्या डोळ्याला सोडू नकोस, तू चातुर्य पेट ती सांभाळून ठेव। वचन 22 ती तुझ्या आत्म्याला जीवन व तुझ्या कंठाला भूषण अशी होती। वचन 23 तेव्हा तू आपल्या मार्गाने निर्भय चालशील, तुझ्या पायाला ठोकर लागणार नाही। वचन 24 तू निस्तीळ भिणार नाहीस, तू निश्चित तेव्हा तुझी सुख सुखाची होईल। वचन 25 तू अकस्मात आलेल्या धोक्याला घेऊ नकोस, दुष्टांची धाड आलेले घेऊ नकोस। वचन 26 कारण परमेश्वर तुझे रक्षण करता होईल, तू तुझा पाय गुंतून देणार नाही। हालेलुया हालेलुया हालेलुया। वचन घे संदीपा, माझ्या मुला ती तुझ्या डोळ्याआड होऊ देऊ नको, तू चातुर्य व विवेक सांभाळून ठेव, म्हणजे ती तुझ्या आत्म्याला जीवन व तुझ्या कंठाला भूषण अशी होतील। तेव्हा तू आपल्या मार्गात निर्भय चालशील, तुझ्या पायाला ठोकर लागणार नाही, तू निजतेविले भिणार नाही व निजशील आणि तुझी झोप सुखाची होईल। हा वचन काही संती प्रभू म्हणतो की माझी वचने तू आपल्या जीवनामध्ये साठवून ठेव, ती दृष्टीआड होऊ देऊ नकोस। माझी वचने तू आपल्या ध्यानामध्ये साठव, अर्थात तू माझे नियम आणि माझ्या आज्ञा पाळ, म्हणजे तू निजशील तेव्हा तुझी झोप सुखाची होईल, तू निर्भय राहशील, कोणी तुला भीती घालणार नाही, दुष्टाची धाड आली तरी तुला घाबरण्याचे कारण पडणार नाही, कारण परमेश्वर तुझा रक्षण करताय, तो तुझा पाय गुंतू देणार नाही। प्रभू या ठिकाणी आपल्याला काही गोष्टी शिकवतो की जर तुम्ही माझे नियम पाळणार, आज्ञा पाळणार, माझं वचन तुम्ही तुमच्या ध्यानात ठेवणार तर तुमची झोप सुखाची होईल। पण अनेक लोकांच्या जीवनात प्रश्न आहे, झोपच लागत नाही ना। अनेक लोक म्हणतात की रात्री झोपायला जातो पण झोपच लागत नाही, थोडा वेळ झोप लागली की जाग येते आणि मग विचाराची गर्दी तयार होते मनामध्ये, मग हे काम आहे ते काम आहे, मग असलं तसलं, किंवा घरामध्ये काही समस्या आहेत, कर्ज आहे, मुला मुलींचं लग्न होत नाही, बाळाची देणगी नाही, नवरा दारू पिते, अनेक प्रकारच्या समस्या आहेत, धंदा व्यवस्थित चालत नाही, काय करावं कळत नाही, मुलं बाळांचं जीवन आहे, पुढचं आयुष्य आहे, मुलं बाळा ऐकत नाही, कसं होईल त्यांचं भविष्य, आणि त्याच्यामुळे झोपच लागत नाही। काही लोक म्हणत आहे की मात्र दिवस एवढं काम करतो, रात्री झोपायला गेले की झोपच लागत नाही, मनाची तळमळ होते, अनेक प्रकारचे विचार मनामध्ये येतात, गोळ्या घेऊन सुद्धा झोप येत नाही, औषधं खाऊन सुद्धा झोप येत नाही, काय करायचं काही कळत नाही ना। पण या ठिकाणी आता बायबल काय सांगते, आपल्याला झोप कशी लागेल, आपली झोप शांती सुखाची समाधानाची कशी होईल। पण माणसाच्या 24 तासामध्ये जे 24 तासाचं जे एका दिवसाच्या मध्ये 24 तासाचं जे आपलं जीवन आहे, या 24 तासाच्या जीवनामध्ये निदान 8 तास तरी माणसाला झोप मिळली पाहिजे। आणि झोप जी आहे ही झोप आपल्याला मजबूत ठेवते, बळ देते, थकवा घालवते, शांती देते, आपल्याला झोप मिळणं फार गरजेचं आहे। अगदी 24 तासातून 8 तास झोपेसाठी असतात, कारण व्यवस्थित झोप मिळाली तरच आपण दुसरं पुढचं जे काम आहे ते आपण काम व्यवस्थित करू शकणार, धावपळ करू शकणार। झोपच मिळाली नाही तर आपली कामं व्यवस्थित होणार नाही, धावपळ होणार नाही, मग डोकं दुखणार, मग काही ना काही त्रास होणार, मग आपण आजारी पडणार, कारण झोप न मिळाल्यामुळे जड होणार डोकं। तर झोप माणसाच्या जीवनामध्ये झोप महत्वाची, झोप मिळणं गरजेचं आहे। आपण पाहतो लहान बालक ती किती झोपतात, जन्माला आली लहान बालक, आपण आता 8 तास समज झोपतो, 6, 7, 8 तास, पण लहान बालक ते जास्तीत जास्त झोपा काढतात, दिवसा आणि रात्र ते जास्त वेळ झोपायचं काम करतात। त्यांना माहिती आहे कसली टेन्शन नाही, चिंता नाही, वेळेवर दूध मिळते, वेळेवर मात्र सर्व काही आमचं होते, मस्त झोपायचं काम करतात ना, व्यवस्थित जास्तीत जास्त। पण ती मुलं थोडी मोठी होत जातात, मग शिक्षण येते, मग त्यांची झोप कमी होते, मग मनुष्य मोठं होत गेल्यानंतर काम धंदा संसार कुटुंब येते, मग माणसाची झोपच उडून जाते। मग कारण काय की माणसाला झोप लागत नाही किंवा सुखाची झोप मिळत नाही। तर बघा, भलतेच विचार आपण आपल्या डोक्यात ठेवतो किंवा ज्याची गरजच नाही असे विचार डोक्यात आणतो, किंवा मात्र आपल्याला हे पण माहिती की विचार करून काही फायदा होणार नाही तरी सुद्धा ते विचार करतो आणि मग आपल्याला
झोपच लागत नाही. नाही ते नकारात्मक विचारांना आपण आपल्या मनामध्ये जागा देतो, मग आपली झोप उडते, झोप लागत नाही. तर पहिली गोष्ट आपल्याला काय करायचंय, झोप लागत नाही म्हणून आपण रात्री जेव्हा झोपायला जातो पहिला प्रार्थना करा. प्रार्थना करा, आपलं पाप कबूल करा, आपला आत्मा शरीर जीव संपूर्ण प्रभूच्या हातामध्ये समर्पण करा. आणि प्रार्थना केल्यावर बायबल वाचा. झोप येत नाही तर बायबल वाचा, तुम्हाला झोप लागेल. किंवा रोजरी करा तरी झोप लागेल. पण तुम्ही जर फोन घेऊन बसणार, पण घर गेलात फोन घेऊन बसल्यात तर मात्र 1 तासाने काही 2 तास संपूर्ण रात्र झोप लागणार. हातात जर फोन आहे, मोबाईल आहे तर झोप मुलीच लागणार नाही. मग काही ना काही करत राहणार, काही ना काही मात्र पाहत राहणार, मग झोप कशी लागणार? किंवा टीव्ही चालू ठेवली मग झोप कशी लागणार? प्रार्थना करा किंवा बायबल वाचा. नाही वाचताय तर रोजरी करा, प्रभूची स्तुती करा, प्रभूच्या हातात समर्पण करा, चांगल्या रीतीने तुम्हाला झोप लागेल. अनेक लोकांच्या जीवनातलं काय, प्रार्थनेत आले ना की ताबडतोब डुलकी येते, ताबडतोब झोप येते. प्रार्थनेत बसले की झोप आली, मग घरी रात्र झोपायला गेली की झोप लागत नाही. ज्या वेळेला वचन ऐकायचं ते झोपा काढतो आणि मग झोपायचं ते झोप लागत नाही. कारण का, प्रार्थनेच्या वेळी आपण झोपले नाही, प्रार्थनेच्या वेळी वचन प्रार्थनेच्या वेळी आपण झोपले आणि प्रार्थनेच्या वेळी वचन ऐकले नाही. आणि मग ज्या वेळी झोपायचंय ते वेळी मग आपल्याला झोप लागत नाही. अनेक लोक म्हणतात आम्हाला झोप लागत नाही, रात्रभर फोन घेऊन बसतात आणि मग प्रार्थनेत आले फोन नाही ना, मग ताबडतोब डुलकी येते, मग ताबडतोब मात्र झोप येते. मग नीट वचन ऐकणार नाही, नीट प्रार्थना करणार नाही, मग दुष्टात्मा आहे ना तो आपल्याला पकडतो, झोपेत येऊन आपल्यामध्ये निंदन पेरून जातो. म्हणून त्यासाठी मात्र आपल्याला दिवस आपल्यासाठी काम धंदा आपलं जे काही ते प्रार्थना वगैरे सर्व, आणि जो झोपायचा टाइम आहे पहिला प्रार्थना करा, आपलं जीव आत्मा शरीर प्रभूच्या हातात समर्पण करा. आणि झोप लागतच नाही तर पहिला बायबल वाचित बसा, मग वाचता वाचता तुम्हाला व्यवस्थित रीतीने झोप लागेल. किंवा रोजरी करत बसा, तुम्हाला व्यवस्थित झोप लागेल. आणि विचार करत बसू नका. बघा, ज्या गोष्टीची गरज नाही ती विचार करत बसतो म्हणून आपली झोप उडते. दानिएल या पुस्तकामध्ये 6 अध्यायामध्ये जेव्हा प्रांताधिकारी आणि अध्यक्ष याने जेव्हा दानिएल विरुद्ध कट रचला की 30 दिवस पर्यंत कोणी देवाची प्रार्थना करू नये, देव मानवाची कोणी प्रार्थना करू नये. कारण अध्यक्ष आणि प्रांताधिकारी जे होते त्यांना दानिएलमध्ये चूक शोधायची होती, पण त्यांना दानिएलमध्ये कुठली चूक आढळली नाही. त्यांनी विचार केला की आपण प्रार्थना करायचं लोकांना बंदी आणू, कारण दानिएल तर प्रार्थना करायचं सोडणार नाही आणि मग प्रार्थना करताना आपण त्याला पकडू आणि सिंहाच्या गोळीत टाकू, म्हणजे सिंह त्याला खाऊन टाकतील, म्हणजे आपल्या रस्त्यातला जो काटा आहे तो बाजूला होईल, म्हणजे आपले मार्ग मोकळे. मग आपण सर्व गोष्टीचे मालक, म्हणजे आपल्या हातात सर्व गोष्टी येणार, असं कट रचला होता या प्रांताधिकारी आणि अध्यक्षाने. म्हणून त्याने राजाला पुरले घातले आणि राजाला त्या द्वारीवर सही करायला लावली. राजाला त्याची कल्पना नव्हती की याने दानिएल विरुद्ध कट रचलेले आहे म्हणून. आणि द्वारी सर्व ठिकाणी फिरवण्यात आली की 30 दिवस मात्र कोणी देवाची प्रार्थना करू नये. आणि दानिएलला प्रार्थना केल्याशिवाय झोप लागत नव्हती, अन्न जात नव्हतं, चैन पडत नसायचं. तो प्रार्थना करायचा आणि दिवसातून 3 वेळा गुडघे टेकून जे त्याची प्रार्थना होती तो ती प्रार्थना करत राहायचा. आणि म्हणून त्याला पकडलं, सिंहाच्या गोळीत टाकलं. राजाला ही गोष्ट फार वाईट वाटली, कारण राजाने दानिएल बरोबर जणू एक मित्राचं नातं जोडलं होतं. राजाला दानिएलच्या गोष्टी पटत होत्या. दानिएल बुद्धिमान होता, परमेश्वर त्याचा विश्वास होता, राजालाही गोष्टी पटल्या होत्या. अगदी दानिएलचा विश्वास आहे, दानिएल विश्वासू प्रामाणिक हे राजाला पूर्ण ठाऊक होतं. म्हणूनच राजाने दानिएलला सर्वावर नेमण्याचा निर्णय घेतला होता. आता दानिएलला सिंहाच्या गुहेत टाकलं म्हणून राजाची झोप उडाली. का झोप उडाली होती माहिती? बायबल काय सांगते 18 वचनात, ती रात्र राजाने उपासच काढली, त्याची झोप उडाली, त्याच्या मनाची तळमळ झाली. का झोप उडाली होती राजाची? राजाला काय वाटत होतं माहिती? सिंहाने दानिएलला खाऊन टाकलं असेल, आता दानिएल मृत्यू पावला असेल. मग आता कसं होणार? जो दानिएल मला एवढी मदत करत होता, सहाय्य करत होता, माझा सर्व कारभार सांभाळत होता, दानिएल नसत असं कोण मला विश्वासू मनुष्य मिळेल? या विचाराने राजाची झोप उडाली होती. किती दानिएल सुखरूप होत असे याच्या गुहेत, दानिएलला काही झालं नव्हतं. राजा सकाळी उठला आणि राजा जाऊन हाक मारतो दानिएलला, ज्या परमेश्वराची तू नित्य सेवा करतो त्याने तुझा प्राण वाचवलाय का? तर दानिएल आवाज देतो, होय महाराज.
मी ना आपला काही अपराध केला ना परमेश्वराचा काही अपराध केला. परमेश्वराने आपल्या दिव्य दूताला पाठवून सिंहाचे तोंडे बंद केलेले आहे. तर राजाला आनंद झाला. राजाने दानियेलला बाहेर काढलं आणि ज्या लोकांनी दानियेलला आतमध्ये टाकलं होतं त्यांना त्या सिंहाच्या गुहेमध्ये टाकलं आणि सिंहाने ताबडतोब त्या लोकांना खाऊन टाकले, त्यांच्या हाडांचा चुराडा केला. पण दानियेलला मात्र काही झालं नाही. पहा, राजाची झोप उडाली होती नाही ते भलतेच विचार. इकडे दानियेल सुखरूप आहे, दानियेलला काही झालं नाही. आपल्या जीवनात तेच आहे, काही गोष्टी व्यवस्थित चालल्या पण विनाकारण टेन्शन घेऊन बसतो, मग आपली झोप उडते. मग काय झालं असेल, असं झालं असेल का, तसं झालं असेल का, मग हे काम करायचे ते काम करायचं नाही. ते विचार, नकारात्मक विचार आपण आपल्या डोक्यात आणून ठेवतो. म्हणजे ज्या गोष्टीची आपल्याला गरज नाही ते विचार आपण डोक्यात आणतो, मग आपल्याला झोप लागत नाही. मग ते एका विचारावर दुसरा विचार, तिसरा विचार, मध्ये विचार वाढत जातात आणि बऱ्याच पुढे आपण जातो. मग झोप लागत नाही, वेळेवर वेळ निघून जाते आणि झोप लागत नाही. आता राजाला डोक्यात कोणता विचार आला असेल की दानियेलला सिंहाने खाऊन टाकलं असेल, पण दानियेल सुखरूप होता आणि विनाकारण त्याची झोप उडाली होती. आज आपल्या जीवनात तेच आहे, नीट झोप लागत नाही, झोप उडालेली अनेक लोकांची. कारण का, भलतीच विचार डोक्यामध्ये ठेवलेले आहेत. म्हणून पहिल्या प्रथम हे विचार काढा. नाही ते कोणतेच विचार डोक्यात ठेवू नका, जे व्हायचं ते होईल. त्याचा विचार करून आपण आपल्या स्वतःच्या तब्येतीवर, आपल्या स्वतःच्या शरीरावर आणि जीवनावर परिणाम करून घेणार. तर पहिले या विचारांना बाजूला करा आणि देवाचं चिंतन करा, प्रार्थना करा, स्तुती करा. अगदी चांगल्यारीत्या आपल्याला झोप लागणार. हालेलुया, हालेलुया. पुढे बायबल आपल्याला काय शिकवते पहा. वचन सांगते की मात्र ईयोब या पुस्तकामध्ये 7:13 वचनात, माझा बिछाना मला शांती देईल, माझा पलंग माझा खेद काहीच हलका करेल असे मी म्हणतो. का झोपायला जाताना आपल्याला एक असं वाटते, हा झोप मिळाली तर बरं वाटेल, किंवा काही थकल्यानंतर पण वाटते आज रात्री झोप मिळेल तर किती बरं होईल. एकदा झोपलो की मला बरं वाटते, मग माझा आजार पण निघून जाईल, त्रास पण निघून जाईल असं वाटते ना. खरोखर झोप ही माणसासाठी फार महत्वाची. आता ते वचन येऊन काय सांगते पहा, माझा बिछाना मला शांती देईल, माझा पलंग माझा खेद काहीसा दूर करील असं मला वाटते. पण जेव्हा येऊन मी झोपायला जातो तेव्हा मला झोपच लागत नाही. मात्र असं वाटते रात्र कधी संपेल आणि दिवस येईल, दिवस उगवेल. अनेकांच्या जीवनात तोच प्रश्न आहे. थकतो भागतो, झोपले की बरं वाटेल, पण बिछानावर पडले की मग झोपच येत नाही. अशी झोप येते, डुलकी येते, पण बिछानावर पडले की झोप येत नाही. आपल्याला वाटते बिछाना मला शांती देईल, मला झोप देईल, माझा पलंग शांती देईल, झोपलं की मला बरं वाटेल, पण झोप लागत नाही. का झोप लागत नाही? कारण आपण भलतीच विचार आपण आपल्या जीवनात घेऊन बसतो. देवाविषयी चिंतन नाही, देवाविषयी मनन नाही, देवाविषयी विचार नाही, किंवा देवासाठी काय करण्याचं, देवासाठी काय करावं असे विचार आपण करत नाही. आणि मग झोपायला गेले की झोप काही मात्र लागत नाही. म्हणून आपल्याला प्रार्थनेची अधिक गरज आहे. आपण प्रार्थना करत राहणार, परमेश्वराची स्तुती करत राहणार, तर आपल्याला व्यवस्थितरित्या झोप लागणार. झोपेची जी काही समस्या आहे ती समस्या मात्र दूर होणार. अनेक लोक गोळ्या घेतात, औषधं घेतात की रात्रभर त्यांना चांगली झोप लागावी, परंतु गोळ्या घेऊन सुद्धा त्यांना झोप येत नाही. आपल्याला गोळ्याची गरज नाही, प्रार्थनेची गरज आहे. प्रार्थनेच्या द्वारे आपल्याला व्यवस्थितरित्या रात्री झोप लागणार, व्यवस्थित झोप येणार आपल्याला प्रार्थनेच्या द्वारे. मग आपलं शरीर हलकं असणार, शांतीने भरलेलं असणार, कोणतीही समस्या नसणार, उठल्यावर सुद्धा हलकं सारखं वाटणार आपल्याला, कारण झोप आपली व्यवस्थितरित्या पूर्ण होणार. म्हणून त्यासाठी आपल्याला प्रार्थनेची आणि परमेश्वराच्या वचनाची मात्र गरज आहे. म्हणजे ते उपदेशक 5:12, कष्ट करणारा थोडी खाऊ की फार खाऊ, त्याची निद्रा गोड असते, पण धनिकाची धन्यता त्याला झोप येऊ देत नाही. काय सांगते पहा, वचन सांगते की मात्र घरी कष्ट करणारा मनुष्य थोडे खाऊ की जास्त खाऊ, कष्ट करणारा मनुष्य थोडे खाऊ की जास्त खाऊ, मात्र त्याची गाढ झोप लागते, त्याला व्यवस्थित झोप येते. पण धनवान मात्र त्याला झोप लागत नाही. कारण का, चिंता असते, कोण चोर
फायदा झाला पाहिजे, किंवा त्याची झोपच उडून जाते, किंवा जास्त कष्ट न करणारा, जास्त मेहनत न करणारा वरच्यावर काम करतो त्याला पण नीट झोप लागत नाही. पण जो धावपळ करतो, कष्ट करतो, मेहनत करतो त्याला व्यवस्थितरित्या झोप लागते. हल्ली बघा आताची जी पिढी वगैरे कामकाज काही करत नाही, फक्त काही शिक्षणाच्या बाबतीत, काही गोष्टीच्या बाबतीत ना धावपळ, ना काम, ना कष्ट, काहीच नाही. आणि मग त्यामुळे रात्रभर झोप लागत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फोन घेऊन बसतात. मग कसे त्याला झोप लागणार? म्हणून ते कमजोर बनत चालले. थोडस काम केलं की आता थकतात, कारण का काम करण्याची सवय नाही, काम करण्याचं आलस, आणि त्यामुळे रात्रभर फोन घेऊन झोपत नाही, त्यामुळे कमजोर बनलेले आहेत. की थोडस काम केलं की थकतात, भागतात. का नीट झोप मिळत नाही, शरीराला नीट आराम नाही, काम करण्याची सवय नाही, त्यामुळे शरीर खोकली बनलेले आहे, म्हणजे कमजोर झालेले आहे शरीर. आणि त्यामुळे नेहमी आजारपण, नेहमी काही ना काही त्रास, हे दुखते, ते दुखते, हा त्रास, तो त्रास, हे चालूच आहे लोकांच्या जीवनात. कारण नीट झोप मिळत नाही, त्यामुळे जास्त आजार आहेत, जास्त तणाव शरीरामध्ये वाढत चाललेले आहेत. आणि आपल्या जीवनात झोप गरजेचं आहे, आणि त्यासाठी प्रार्थना गरजेची आहे. प्रार्थना असेल तरच व्यवस्थित आपल्याला झोप मिळेल, तरच आपल्या शरीराला आराम मिळेल. प्रार्थना नसेल तर व्यवस्थित झोप पण लागणार नाही. हालेलुया. अनेकांची झोप काही गोष्टीने उडालेली. आता बघा शेवटच्या दिवसात आहोत आपण, माणसाला झोप पण लागणार नाही. बायबल सांगते छोट्या छोट्या गोष्टीवरून त्याची झोप उडेल, छोटा छोटा आवाज सुद्धा त्याची झोप उडून टाकेल. शेवटच्या दिवसात माणसाच्या जीवनात झोप महत्वाची आहे, कारण झोप मिळली तरच शरीर निरोगी राहणार. पण आता या शेवटच्या दिवसात माणसाला झोप पण लागणार नाही. काय सांगते पहा बायबल, की उपदेशक या पुस्तकामध्ये त्याच्यामध्ये 12 अध्याय 4 वचनामध्ये, की या शेवटच्या दिवसात प्रभू येशू येण्याच्या दिवसात लोकांची झोप पण उडेल. काय सांगते? म्हणजे सांगते जात्याचा आवाज मंद झाला म्हणजे बाहेरील दारे मिटतील, पक्षाच्या शब्दाने देखील त्यांच्या निद्रेचा भंग होईल. काय सांगते वचन? लोकांची झोप उडेल. शेवटच्या दिवसात अनेक घटना घडली जातील, अब्री येतील, अंधकार पसरेल, अनेक घटना घडल्या जातील आणि लोकांची झोप पण उडेल. फक्त पक्ष्यांच्या आवाजाने पण लोकांची झोप उडेल, कारण पृथ्वीमध्ये शांतता नसेल. अशा घटना घडत राहतील, सर्व ठिकाणी मात्र आवाज उत्पन्न होईल, कसला ना कसला आवाज सुरू राहणार रात्रंदिवस. काही घटना घडत राहतील, काही ना काही समस्या निर्माण होत राहतील, आणि अगदी पक्ष्यांच्या आवाजाने पण माणसाची झोप उडेल, कारण माणसामध्ये शांती नसणार, नीट झोप लागणार नाही. शेवटच्या दिवसात होणार, झोपेवर माणसाचा परिणाम होणार आहे. आणि झोपच लागलेले तर शरीर निरोगी कसं राहणार? मग अनेक चिंतेने माणसाचं जीवन ग्रासलं जाणार, अनेक आजाराने ग्रासलं जाणार, जास्तीत जास्त मनुष्य आजारी पडायला सुरुवात होणार, अनेक प्रकारचे मोठे मोठे रोग शरीरामध्ये पसरणार, आणि लवकर दुनिया सोडून मनुष्य जाणार. हालेलुया. हे शेवटच्या दिवसात होणार. म्हणून आज अनेक लोकांच्या जीवनात परिणाम झालेले आहे. झोप लागत नाही, मात्र ताबडतोब थोडस झोपले की उठत आहे, एकदा जाग आली की परत झोप लागत नाही, थोड्याशा आवाजाने सुद्धा झोप उडत आहे. कारण आपण शेवटच्या दिवसात आहोत आणि होणार बायबल सांगते. म्हणून आपल्याला प्रार्थनेची गरज आहे. पूर्वी कसं होतं माहितीये? पूर्वी मात्र अंधार पडायच्या अगोदर जेवण बनवलं आणि जेवले, अंधार पडला की झोपले. मग मात्र सकाळी सूर्य उगवण्याच्या अगोदर उठले, अगदी मात्र 8-10 तास तरी निदान झोप मिळायची, आणि मग शरीर एकदम निरोगी असायचं, आणि मात्र मग कामकाज व्यवस्थितरित्या करू शकायचे. आता नाही, आता अर्धी रात्र दुसरा दिवस उगवतात तेव्हा झोपतो आपण. हालेलुया. हालेलुया. झोप कमी झाल्यामुळे माणसाच्या शरीरात रोग वाढलेले आहेत, माणसाच्या शरीरात समस्या वाढलेल्या आहेत, झोप कमी झाल्यामुळे. आणि ही झोप पूर्ण मिळण्यासाठी आपल्याला प्रार्थनेची गरज आहे. भले आपण प्रार्थना करत आहोत आणि नाही झोपले तरी शरीर निरोगी राहणार, का? प्रार्थनेच्या द्वारे शरीरामध्ये शांती असते. पण प्रार्थना करत नाही, नुसतं टीव्ही पाहत बसणार, मोबाईल घेऊन बसणार आणि झोपणार नाही, तर शरीरावर जास्त परिणाम होणार, मग शरीर जास्त आजारी पडणार, रोगी होणार शरीर. म्हणून आपल्याला प्रार्थने
प्रार्थनेची गरज आहे. प्रार्थना घेणारी व्यक्तीचं शरीर निरोगी असणार आणि त्याला एकदम झोप पण चांगली राहणार. बिछाना पडल्या पडल्या त्याला झोप लागणार. स्तोत्रसंहिता 4:8 मी स्वस्तपणे पडून लागला झोपी जातो. काय सांगते वचन काय सांगते की मी जेव्हा अंथरुणात पडतो तेव्हा लागलाच मी झोपी जातो. ताबडतोब माझी चांगली झोप लागते, कारण तो म्हणतो की मात्र परमेश्वर मला निर्भय ठेवतो. परमेश्वर तूच मला एकांत निर्भय ठेवतो. मग मी पडल्या पडल्या ताबडतोब झोपी जातो. दावीद म्हणतो ताबडतोब माझी झोप लागते. का? दावीद परमेश्वराची स्तुती करत असायचा, परमेश्वराचे गौरव करीत असायचा, म्हणून बिछानावर पडला की मस्त त्याला झोप लागायची. तो म्हणतो मी निर्भय राहतो, एकांत निर्भय, मला चिंता नाही, भीती नाही, कारण मला माहितीये देव माझ्या जोडीला आहे. मग मी कशाला चिंता करू? माझं पुढची कामं करणारा परमेश्वर आहे. म्हणतो मी बिछानावर पडलो की लागलाच मी झोपी जातो. ताबडतोब मला झोप लागते. आता दाविदाच्या डोक्यावर केवढं टेन्शन होतं. दावीद राजा होता, प्रजेची जबाबदारी, कुटुंबाची जबाबदारी, अनेक गोष्टीची जबाबदारी, आणि दाविदाच्या काळात भरपूर लढाया झालेल्या, भरपूर लढाया, भरपूर युद्ध झालेले. हा शत्रू उठला, तो शत्रू उठला, कितीतरी सारे लढाया आणि कितीतरी संकटाचा सामना दाविदाने केलेला आहे. कितीतरी समस्या दाविदाच्या जीवनात होत्या, त्याच्या कुटुंबापासून, त्याच्या मुलापासून, त्याच्या प्रजेपासून, इतरांपासून. तरी तो म्हणतो मी पण झोपी गेल, पण बिछानावर पडलो, पण गार पडलो की ताबडतोब मला झोप लागते. अशा एखाद्या व्यक्तीच्या जीवनात समस्या आहे, टेन्शन आहे, निराश आहे, कर्ज आहे, मुलाबाला ऐकत नाही किंवा अनेक गोष्टी आहेत, तर त्याला झोप लागेल का? नाही लागणार. पण दावीद म्हणतो मी बिछानावर पडलो की मस्त मला झोप लागते. हालेलुया, हालेलुया. कारण दाविदाचा भरोसा परमेश्वरावर होता. दाविदाने परमेश्वर आपला आश्रयस्थान केले होते. म्हणतो मी स्वस्तपणे शांतीने झोपी जातो. प्रभूमध्ये जीवन जगणाऱ्या व्यक्तीला प्रभू चांगल्या प्रकारे झोप देणार. चिंता नाही, भीती नाही, भय नाही, चांगली झोप मात्र त्याला लागणार. वचन काय सांगते यजकेल या पुस्तकामध्ये 34 अध्यायामध्ये 23 ते 27 वचना. त्यावर मी एक मेंढपाळ नेमीन, त्यात चारीन. तो कोण? तर माझा सेवक दावीद. तो त्यात चारीन, तू त्यांचा मेंढपाळ होईल. मी परमेश्वर त्यांचा देव होईल व त्यांच्यामध्ये माझा सेवक दावीद अधिपती होईल. मी परमेश्वरी बोललो आहे. मी श्रम वचन देऊन त्याचबरोबर करार करीन. देशातून दुष्ट पशु नाही तसे करीन, म्हणजे मग ते रानात निर्भय असे राहतील व जंगलात झोप घेतील. मी त्यास व माझ्या डोंगराभोवतालच्या रस्त्याला मंगलदायक करीन. पाऊस योग्य ऋतूत पडेल असे मी करीन. मंगलदायक वृष्टी होईल. मल्यातील झाडे फलद्रूप होतील. भूमी आपला उपज देईल व ते आपल्या देशात निर्भयपणे बसतील. मी त्याचवरील जोखंडाची बंधने तोडून ज्याने त्याचकडून दास्य करून घेतले त्यांच्या हातून त्यास सोडवीन. तेव्हा त्यास समजेल की मी परमेश्वर आहे. काय सांगतो प्रभू म्हणतो मी माझ्या मेंढराला चारीन. माझ्या मेंढरावर मी एक मेंढपाळ नेमीन. तर तो कोण? दावीद माझ्या मेंढरांचा अधिपती होईल आणि तो माझ्या मेंढराला चारेल. मग माझी मेंढरे, माझे लोक, माझी प्रजा निर्भय राहतील. ती जंगलात सुद्धा शांतीने झोपतील. कारण दुष्ट पशु आणि दुष्ट मात्र पक्षी जे आहे प्राणी पक्षी त्याला मी नष्ट करीन. आणि मग माझे लोक निर्भय राहतील, चिंता नाही, भीती नाही. मी मंगलदायक दृष्टी करेन. मी त्यांना गुलामीतून बाहेर काढेन आणि त्यांचं दास्य याच्यातून मी त्यांना सोडवीन. तेव्हा त्याला कळेल की मी परमेश्वर आहे. देवपिता म्हणतो मग तुम्ही जंगलात झोपतील तरी तुम्हाला झोप लागेल. आपण जंगलामध्ये झोप लागणार आहे का? नाही लागणार. भीती, प्राणी तर येणार नाही, जनावरे तर येणार नाही, मला उचलून तर येणार नाही, खाऊन तर टाकणार नाही, साप चावणार तर नाही. कोण झोपणार आहे का? रात्रीच्या वेळी थांबायला सुद्धा घाबरतील, झोपायला सोडू दे. पण प्रभू म्हणतो माझे लोक जंगलात पण झोप चांगल्या रीतीने झोप घेतील, निर्भय राहतील. जंगलात झोपले तरी कोणी त्याला काही करणार नाही. चिंता नसणार अशी झोप त्याला जंगलात पण लागेल. इस्रायल लोकांना जेव्हा परमेश्वर पित्याने मिस्र देशातून बाहेर काढलं तेव्हा ते रानातून जंगलातून चालले. 40 वर्ष ते जंगलात होते, रानात होते, पण तरी ते जंगलामध्ये शांतीने झोपत होते. जंगलामध्ये 40 वर्ष ते झोपले. नीट झोपायला पलंग नाही, नीट झोपायला बिछाना नाही, अंगावर घ्यायला ब्लँकेट नाही, सादर नाही, पण तरी
चांगली शांत झोप लागायची त्याला. आजूबाजूला प्राणी होते, जनावरे होते, साप होते, सर्व जीवाणू होते, तरी कोणी त्याला काही केलं नाही, शांतीने झोपलेले. कारण देव त्यांच्या जोडीला होता त्यांची काळजी घ्यायला. ना पंखा होता, ना एसी होती, ना लाईट होती, काहीच नाही. देव त्यांना प्रकाश देत होता आणि शांतीने ते झोपत होते. आणि जंगलात मच्छर असते, ना मच्छरने त्यांना चावलं, ना कोणत्या किटाणूने त्यांना त्रास दिला, काहीच नाही, शांतीने झोपले. हालेलुया. काही लोक काय म्हणतात, जेव्हा आम्ही केंद्रात तिथे रिट्रीटसाठी प्रार्थनेसाठी येतो तेव्हा एकदम गाढ झोप लागते, चिंता नाही, टेन्शन, एकदम मस्त झोप लागते. घरी झोप लागत नाही, पण इकडे मंदिरात आले देवाच्या इकडे की रात्री एकदम चांगली झोप लागते. देवाच्या ठिकाणी शांती आहे आणि म्हणून आपल्याला शांतिमय झोप लागते. प्रभूमध्ये जर आपण जीवन जगणार तर प्रभू म्हणतो तुमची झोप सुखाची होईल. तुम्ही जंगलात पण झोप घेतील आणि निर्भय राहतील, तुम्हाला चिंता, धास्ती, भीती नसणार. अशी झोप तुम्हाला चांगल्या प्रकारे लागेल. म्हणून त्यासाठी आपल्याला प्रभूची गरज आहे, आपल्याला प्रार्थनेची गरज आहे. आपण प्रार्थनेच्या वातावरणात राहणार, प्रभूच्या सहवासात राहणार, तर आपल्याला चांगली झोप लागणार. पण देवासाठी वेळ काढत नाही, प्रार्थना करत नाही, देवामध्ये मन लागत नाही, तर झोप लागणार नाही. काय सांगते पहा वचन, उपदेशक 2:22-23 वचनामध्ये, मनुष्य रात्रभर कष्ट करतो, मेहनत करतो, धावपळ करतो, ना दिवसाचे ना रात्रीचे. काय संधी वचन संधी, ना दिवसा त्याच्या चैन असते ना रात्रीचे. का करतो? फक्त कष्ट, मेहनत, पैसा कमावणं, धावपळ करणं, याच्याच मागे लागतो, देवासाठीच वेळ देत नाही. म्हणून मात्र दिवसा पण दगदग आणि रात्री पण दगदग असते, त्याच्या मनाला चैन नसते, त्यामुळे झोप लागत नाही. देवासाठी कधी वेळ काढत नाही, प्रार्थना करत नाही, चांगली कृत्य करत नाही, मग झोप कशी लागणार? ना दिवसाचे ना रात्रीचे. दिवसा पण दुःख, रात्री पण दुःख, विसावा नाही, मनाची तळमळ आहे. का? कारण परमेश्वरासाठी मनुष्य वेळ काढत नाही, देवासाठी मात्र मनुष्य वेळ काढत नाही. म्हणून मात्र दिवसा पण दगदग आणि रात्री पण चैन नसते, नीट झोपच लागत नाही. म्हणून परमेश्वरासाठी वेळ काढा, प्रार्थना करा, देवासाठी वेळ द्या आणि मग झोपा. रात्री चांगली झोप आपल्याला लागणार, म्हणजे परमेश्वर आपल्याला अनुग्रह देणार. आणि झोप चांगली मिळाली तर शरीर निरोगी असणार. माझा दुःख, संकटे सर्व काही दूर होणार. ज्या माणसाला व्यवस्थितरित्या झोप मिळते त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये आजार पण कार्य करत नाही. अशा अनेक आजार आहे, त्यांना निदान 8 ते 10 तास झोप मिळालीच पाहिजे. नाही झोप मिळाली तर ते आजार वाढतात आणि मग माणसाच्या शरीरात त्रास तयार होतात. म्हणून झोप जणू काही एक औषध आहे, झोप जणू काही माणसाला निरोगी बनवणार आहे. आणि झोप मिळणं गरजेचं असते, थकवा दूर करते, शांती देते. आणि झोप प्रार्थनेच्या द्वारे आपल्याला मिळू शकते, प्रभू येशूच्या द्वारे. आपण एक प्रार्थनामय जीवन जगणार, प्रभूमध्ये एक विश्वासू जीवन जगणार, तरच आपल्याला एक चांगली झोप मात्र मिळणार, चांगली झोप मात्र आपली लागणार. पण एक प्रार्थनामय जीवन आपण जगणार नाही तर आपल्याला एक चांगली झोप सुद्धा लागणार नाही. म्हणून बायबल सांगते, जेव्हा आपण विषाणार पडतो तेव्हा विचार करा कसला देवाचा. स्तोत्रसंहिता 3 अध्यायामध्ये 4 वचनात त्याची भीती, 4 अध्याय 3 वचनात त्याची भीती बाळगा, पाप करू नका, अथरुणात पडल्या आपल्या मनाशी विचार करा, स्तब्ध राहा. अथरुणावर ज्या पडताना गप्प राहा आणि विचार करा कसला देवाचा, देवाच्या वचनाचा, देवाविषयी विचार करा. म्हणजे आपण आपली पाप कबूल करणार, पश्चाताप करू शकणार आणि मग चांगली झोप लागणार. आणि मग त्याच्या जरी मृत्यू जरी आला तरी चिंता नाही, स्वर्गात जाणार. प्रभूमध्ये जीवन जगणाऱ्या व्यक्तीला प्रभू शांतीची झोप देणार. म्हणून आपल्याला प्रभूमध्ये जीवन जगायचंय, प्रभूच्या वचनात आपल्याला चालायचंय, प्रभूच्या नियमामध्ये आपल्याला चालायचंय, ज्याद्वारे प्रभू आपल्याला अनुग्रह देणार, प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार आणि सर्व प्रकारच्या समस्या, सर्व प्रकारच्या निराशा प्रभू आपल्या जीवनातून पूर्ण रीतीने मात्र दूर करणार. आता संत पौल जो होता, अनेक जागरणे केली होती पौलाने. का? म्हणून परमेश्वराची सेवा करायला, प्रार्थना करायला, कार्य करायला अनेक जागरणे त्यांनी केली होती. अनेक प्रकारे मात्र अनेक दिवस मात्र तू जागा राहायचा, प्रार्थना करायला किंवा कार्य करायला किंवा कार्यासाठी प्रवास करायला. म्हणजे त्यावेळी कसं पायी वाट चालून जायचं किंवा समुद्रातून म्हणजे बोटीतून जायचे, जहाजातून जायचे, रात्रभर
आग्रह नाही करायचा. तू देवासाठी, देवाच्या सेवेसाठी, कार्यासाठी जागा राहायचा. नुसतं व्यर्थ म्हणून नाही. हल्ली लोक जागे राहतात फोन घेऊन, पण तो कार्यासाठी जागा राहायचा. म्हणून तो आणखीन मजबूत बनत गेला, आणखीन परमेश्वराची दाने प्राप्त करत गेला आणि परमेश्वराची सेवा तो अनेक देशात पसरवू शकला. प्रार्थनेसाठी जागे राहा, इतरांसाठी नाही. प्रार्थना करा, जागे राहता तर प्रार्थना करा. झोपेने प्रार्थना करायला सुरुवात करा, मग आपल्याला व्यवस्थितरित्या झोप लागणार आणि परमेश्वर अनुग्रह देणार. प्रभू येशू तर रात्रभर प्रार्थना करायचे. लूक 6 मध्ये बायबल काय सांगते 12 वचना, रात्रभर प्रभू येशूने प्रार्थना केली आणि मग सकाळी शिष्यांची निवड केली. असं नाही की प्रभू झोपत नव्हते, झोपायचे पण आणि प्रार्थना पण करायची रात्रभर. आज आपल्यालाही प्रार्थनेची गरज आहे. म्हणून बघा आपण नाईटची प्रार्थना वगैरे ठेवतो, 12-1 वाजेपर्यंत नाईटची प्रार्थना असते. मग नाईटची प्रार्थना घ्यायची सवय लागल्यानंतर प्रार्थनेला आपल्याला अनुग्रह मिळतो, आशीर्वाद मिळतो आणि मग आपलं शरीर हलकं होते, आपल्याला बरं वाटते, आपले आजार दूर होतात आणि मग आपली झोप चांगली लागते. अनेक वेळेला लोक 12-1-2-3 वाजेपर्यंत जागे राहतात, पण नाईटच्या प्रार्थनेत येऊन बसत नाही. प्रार्थनेला येत नाही, घरी जागे राहतात, टीव्ही पाहत राहतात, पण येऊन प्रार्थनेत बसत नाही. लक्षात ठेवा, प्रार्थना घ्या. जेवढी आपण प्रार्थना घेणार तेवढे आपले पुढचे मार्ग मोकळे होणार, पुढचे अडथळे आपले दूर होणार. प्रार्थना घ्यायला सुरुवात करा, जास्तीत जास्त प्रार्थनेत राहा, परमेश्वराच्या सहवासात राहा, नाईटची प्रार्थना स्थिती घेत राहा. परमेश्वर आपल्याला अनुग्रह देणार, प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार, प्रभू आपली उन्नती आणि प्रभू आपली प्रगती करणार जेव्हा प्रार्थनेत राहणार. आणि झोप येत असेल तर प्रार्थना करा, तुमची झोप सुखाची होईल, शांतीची झोप होईल, व्यवस्थितरित्या आपली झोप लागेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता माझ्या शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.